तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, तर आज सध्या मला जायचं सुप्याला का जायचंय. तर हे ज्या आपल्या शेंगा आहेत ना, आपल्या सायंबाच्या वाडीवरून आलेल्या आहेत, आपल्या घरच्या शेतातनं. तर त्या शेंगांना फोडून आणायचंय का त्याचं तेल काढायचं ते काय माहित नाही आपल्याला, पप्पा सांगतील आपल्याला. तर सुप्याला त्या शेंगा न्यायच्यात 2 व्हीलरवरती. तर आता सध्या शुभम भाईकडे निघालोय. शुभम भाईला त्याच्या घरनं आणायचा आणि मग त्याच्यासोबत सुप्याला जायचं. तर चला जाऊयात सुप्याला. डन. सगळ्यांना फोन केला. ऋषीभाई म्हणला मला यायला जमणार नाही. कृष्णा म्हणला मी कॉलेजला आलोय. अनुकल्प भाईला काय फोन केला नाही. शुभम भाईला फोन केला. शुभम भाई म्हणला जाऊ. तर त्याच्यामुळे शुभम भाईला नेतोय. बाकीची पोरं आपापल्या कामात आहेत सध्या. तर आपल्या अजित भाईंतर्फे चहा आहे आपल्याला. अजित भाई थँक्यू व्हेरी मच. आपले चहावाले कोण माहितीये का? आपले माऊली बाई चहावाले येतात. अरे तू कुठनं आणलं पण ते त्याने दिलं होय तुला? आणि हा माऊले जाशील त्याच्यापाशीच कामाला नाही तर थोड्या दिवसांनी. जाऊयात आपल्या लॉर्ड प्लॅटिनावरती. तयारच आहे. तर बाई लोक आपण आता सध्या शुभम भैया सोबत निघालेलो आहे शेंगाचं पोतं आणायला. शुभम भैया बसला ना कम्फर्टेबली एकदम ओके मध्ये. तर अशा पद्धतीने आपण आता सुप्याला निघालेलो आहे. तर जाऊयात सुप्याला. शेंगा फोडायचं कुठे आहे ते पण माहिती नाही. तर बाई लोक आता शेंगा बिंगा पूर्ण आपल्या झालेल्या आहेत. आणि आता सध्या या ठिकाणी 20 किलो शेंगा नेल्या होत्या. त्याच्या झालेत 13 किलो. 20 किलो शेंगांच्या 13 किलो शेंगा झाले. तर आता परवडलेलं आहे का नाही आता ते तुम्हीच सांगा कमेंट करून. मला काही त्याच्यातलं एवढं माहिती नाही. आता घराकडे रिटर्न निघालेलो आहे आपण. चले जाते घर को. तर बाई लोक शेंगा आता घरी ठेवलेले आहेत. शुभम भाईचं एक काम आहे आता घरी त्याच्या पाईप द्यायचा आहे. शुभम भाईच्या घरी पाईप द्यायला जाऊ आणि मग मला वाटते परत इथंच घरी येऊन बसून आणि पोरं येत असतील तर पोरांना बोलू. नक्की काय काम आहे पाईपाचं? नळाला होय. बरं बरं चालेल. शुभम भाईच्या घराचं काम चालू आहे. त्यासाठी थोडा विटा कमी पडल्या होत्या. शुभम भाईच्या विटा आलेल्या. विटा खाली करायचं काम चालू आहे. शुभम भाईच्या बंगल्याचं काम वर्क इन प्रोसिजर एकदम ओके मध्ये. थोड्याच दिवसात घर संपूर्णपणे बनवून तयार होईल. कसा विषय ओके मध्ये कष्ट. तर मित्रांनो आता सध्या 5:30 वाजले. थोडा वेळ झोपलो होतो मी. आणि आता आपण जाऊयात ऋषीभाईकडे किंवा कृष्णाकडे जाऊ. त्याच्या आधी गाडीत पेट्रोल टाकायचे. गाडीत पेट्रोल टाकू आणि मग जाऊ कुठं जायचंय तिकडे. सर काय चाललंय? हे सर किती शिकले काम का तुम्हीच त्यांच्याकडून शिकताय? हुशार माणूस आहे. आता तुमचं चेला आहे म्हणल्या हुशार असायच पाहिजे का? तुम्ही त्यांचे चेला आहे. तुम्ही चेले. वा 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 चांगले. किती सुंदर असा सनसेट होतोय सध्या. आमच्या ऋषीभाईची तर सध्या या ठिकाणी कामच चाललेले आहेत. चांगले ऋषीभाई.
तर आपल्याकडे गाया किती आहेत सांगा. 1 2 3 4 5 6 7 हे 8 9 गाय आहेत सरांकडे. ही वाली गाय बघा ना किती क्यूट आहे, मला लय आवडली. ऋषीबाई कष्ट गाडा सोडत घेणार आहे. सगळं नाहीच आहे का तेवढंच. देव चोरला माझा ढंग नंग नाग नंग ढंग. अहो पेट्रोल संपले आता ना आमच्या गाडीचं. तर मित्रांनो सध्या किसना बायाच्या घरी आलो होतो आणि आता अनुकूल बायाचा फोन आला होता गावात त्याच्या आजोबांचे इस्त्रीचे कपडे न्यायच्यात. तर चला जाऊयात. किसना बाया आता सध्या चेंज करतोय, चेंज करतोय किसना बाया सध्या. मी दाखवणार नाही त्याला कालबटके शर्ट. तर जाऊयात आपण गावात आता आणि आणूयात लॉन्ड्रीचे कपडे घातलेत बघा. आता त्याने शर्ट आता नक्कीच दाखवू शकतो मी त्याला. बाई लोक कपडे घेतलेले आहेत अनुकूलच्या आजोबांचे त्यांचे. किसना बाया चला आपण डायरेक्ट घरी जाऊ आता त्यांच्या. तर बाई लोक आता किसना बायाच्या घरनं फोन आला होता, किसना बायाच्या पप्पांना डबा द्यायला जायचे. तर आता आपली गाडी घेऊन जाऊ किसना बायाच्या पप्पांना डबा द्यायला. किसना बाया जायचं चला. तर मित्रांनो आता किसना बाया मी आणि आपला शुभम बाया इथं मस्तपैकी शेकत बसलेलो आहे. तर आता दिवस संपलेला आहे आणि आता आपला ब्लॉगचा संपवायची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय असतं बरं, कमेंट करा. अजून काय असतं, बेल लाईक घंटा पण वाजवा. तर आपण आपला ब्लॉग इथेच संपू. बाय बाय. तर बाय लोक आता दिवस संपलेला आहे, आपला ब्लॉग सुद्धा संपू. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय असतं रे, बेल लाईक घंटा.